मला साहेब आज सांगावंसं वाटतंय की आपल्या लाडक्या बहिणींनीच हा सगळा संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी भरलेला आहे आणि हे सभागृह या ठिकाणी कमी पडलं, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या संभाजीनगरला एक शिवसेना भवन होणं खूप मोठं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मागचे 2.5 वर्ष आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले सगळे आमदार हे आपल्या महायुती पक्षाचे होते. फक्त एक कन्नड तालुकाच माझा असा होता की तिथे आपल्या पक्षाचे महायुतीचे आमदार नव्हते. त्याच्यामुळे हे जे बाकी तालुके आहेत या सगळ्या तालुक्यामध्ये साहेब विकासाला कुठल्याही प्रकारची कमी राहिलेली नाहीये. परंतु आज जर मागे राहिलेला तालुका साहेब कोणता असेल तर माझा कन्नड सोयगाव तालुका या ठिकाणी आहे. आणि माझ्याकडे साहेब मराठवाड्यामध्ये मी एकटी महिला आमदार या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि एक वेगळ्या आशेने ही सगळी तालुक्यातली लोक माझ्याकडे बघतायत. त्याच्यामुळे साहेब आपण या लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि एक महिला म्हणून माझ्या तालुक्याला सुद्धा लाडक्या बहिणीवर जसं आपण प्रेम केलं तशा ह्या लाडक्या बहिणीवर प्रेम करून जास्तीत जास्त निधी साहेब माझ्या कन्नड सोयगाव तालुक्यात द्यावा अशी मी आपल्याला विनंती करते. संजनाताई तर इतकी हुशार आहे, पहिल्या टर्म मध्ये इतकी हुशार पाहिजे तुम्ही पहिल्यांदा पाहिली. महत्वाचाच बोलली बाई, जाऊ द्या बाकीचं, मला निधी द्या. आता तू शिंदे साहेबांकडेच माग, पालकमंत्री मी आहे, शिंदे साहेबांनी नाही दिला तर मी देईन. आमदार आमची लाडकी बहीण संजना जाधव जे म्हणाले की आपले सगळे लोक लाडक्या बहिणींना जागा नाहीत, आता तुम्हाला मोठं बांधायला लागेल. हे मगाशी लाडक्या बहिणीने सांगितलं नाही शिवसेना भवन बांधायचं इकडं, आणि ते आपण बांधूया. आता संजना ताई तेवढी राहिली आहे कारण ती मागच्या वेळेस नव्हती ना आपल्या बरोबर. आता त्यांना या लोकांना जुन्या लोकांना पैसे नाही देणार, ताईला देणार. रयतेचे हित तुझे